रावेर तालुक्यातल्या घुमखेड्यामध्ये गावकरी आक्रमक झाले। गावाच्या पुनर्वसनाला मंजुरी अद्याप मिळालेली नाहीये, कारवाई झाली नाहीये। गावकऱ्यांचं सध्या जलसमाधी आंदोलन सुरू आहे। जलसमाधी आंदोलनाची दखल न घेतल्याने गावकरी आक्रमक झालेत। तापी नदीपात्रामध्ये 100हून अधिक शेतकरी उतरले। जलसमाधी आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याला भोवळ आल्याची सुद्धा माहिती आहे। गावाच्या पुनर्वसनाला मंजुरी मिळाली, मात्र अद्याप कारवाई झाली नाही। त्यामुळे गावकऱ्यांचं सध्या जलसमाधी आंदोलन सुरू आहे। तापी नदीपात्रात 100हून अधिक शेतकरी उतरल्याचं पाहायला मिळते। दरम्यान जलसमाधी आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्याला भोवळ सुद्धा आली आहे। या जलसमाधी आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तापी नदीमध्ये आज चक्क आपल्या घरं न मिळण्या कारणामुळे नागरिकांनी, महिलांनी, वृद्धांनी जलसमाधी आंदोलन करायला पाहायला मिळतंय। मी रावेर तालुक्यातील तापी नदीमध्ये आहे। हे दूरखेडा गाव आहे आणि या गावामध्ये सकाळपासून जे नागरिक आहे आपल्या हक्कासाठी जलसमाधी आंदोलन घ्यायला पाहायला मिळत आहे। पूर्ण जे आहे नदी पात्रामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। यामध्ये वृद्ध महिला असो, 80 वर्षाची असो, या युवक असो, या सगळे नागरिक याच ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले। यांच्या मागण्या ज्या आहे गेले 26 वर्षापासून ते आपल्या हक्काचं घर मागतात आहे। पुनर्वसनाचं घर जे आहे शासनाकडून मिळालं नाही, त्याकरता आज यांनी हा जलसमाधी आंदोलनाचा हा पवित्रा घेतलेला आहे। सकाळपासून हे जे लोक आहे या आंदोलनाला इथं आहे आणि पाठीमागे कधी बघायला गेलं तर या ठिकाणी यांची जे लहान मुलं आहेत ते देखील या जलसमाधी आंदोलनाला नदीच्या जवळ उभे राहून आंदोलनाला सहकार्य करताना पाहायला मिळतंय। दादा, काय सांगणार, आज जलसमाधी आंदोलन आपण करतात आहात? सर, गेले 26 वर्षापासून आमचा पुनर्वसन हे झालेलं आहे, पण आम्हाला आजपर्यंत नाही मिळालेला नाही। आम्हाला फक्त सांगण्यात आलेलं आहे की तुमचं पुनर्वसन हे चालू आहे आणि हे होणार आहे। हे फक्त 26 वर्षापासून आम्हाला हेच ऐकू जात आहे। आम्हाला जर न्याय मिळाला नाही, जोपर्यंत कलेक्टर साहेब इथे येणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सतत चालू ठेवणार आहे। कुठलेही या ठिकाणी यांना मदत केली जात नाहीये। प्रशासन काही घटना घडण्याची वाट पाहतोय का, असा संतापजनक सवाल या गावकऱ्यांकडून विचारला जात आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।